पाण्याच्या गाठीमुळे जे यंग मुली असतात त्यांना पोटदुखीचा किंवा काही अजून त्रास होऊ शकतो का? हे बघ, आता ह्या पाण्याच्या गाठी ज्या ओव्हरीज मधल्या हा व्हेरी कॉमन गोष्ट आपण मुलींमध्ये बघतो. यंग कॉलेज गोईंग मुली किंवा ज्या मुली बिफोर मॅरेज ते कधीतरी काही कारणास्तव त्यांचं पोट दुखलं आणि मग सोनोग्राफी केली आणि डॉक्टरने सांगितलं तुला सिस्ट आहे, तर खूप घाबरायची काही गरज नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की त्या सिस्टची साईज किती आहे. ती जर 5 सेंटीमीटरची असते, 5 सेंटीमीटरच्या खाली असेल तर बराच वेळा ते आपल्या रिझॉल्व्ह होऊन जातं किंवा काही साध्या हार्मोनलच्या ट्रीटमेंट सुद्धा ते बरं होऊन जातं. पण ती 5 सेंटीमीटरच्या वरतीची जर साईज असेल मग ती थोडी काळजी असते, कारण की ती जर 5 सेंटीमीटरच्या वर असेल तर बराच वेळा त्याला ट्विस्ट होऊ शकतो. ट्विस्ट झाल्यानंतर त्या ओव्हरीचा ब्लड फ्लो थांबू शकतो आणि पेशंटला खूप सिव्हिअर पेन होऊ शकतं. तर पेनपेक्षा आपल्याला ती ओव्हरी सॅक्रिफाईस करावं लागू शकते. म्हणजे ती ओव्हरीचा ब्लड फ्लो थांबला तर ती नेक्रोज होईल, म्हणजे ती खराब होईल आणि आपल्याला ती ओव्हरी काढण्याची पण स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिची साईज खूप इम्पॉर्टंट असते आणि जरी साईज 5 सेंटीमीटरच्या वर असेल तरी फक्त व्हिजिलंट राहायचंय की मला खूप पोट दुखलं तर मला डॉक्टरकडे जायचंय. परंतु लगेच कोणी ऑपरेशन सांगितलं तर ऑपरेशन करायची लगेच गरज नसते. परंतु लक्ष ठेवावं लागतं. सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन झाला की तुम्ही डॉक्टरकडे जायचं, तो सोनोग्राफी करेल. सोनोग्राफीत कळून जातं हिला पिळ पडला आहे का. जर पिळ पडला असेल तर लवकर ऑपरेशन करून तो पिळ काढला तरी रक्तपुरवठा सुरळीत होऊन जातो. पूर्वी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आता लॅप्रोस्कोपिकली आपण हे पिळ काढू शकतो. म्हणजे ओव्हरीज सॅक्रिफाईस करायची गरज नाही. पूर्वी ओव्हरीज काढून टाकायच्या, पण आता बराच वेळा ओव्हरीज किती जरी त्याचा कलर चेंज झाला, ब्लॅक झाली, तरी तिचा ब्लड फ्लो पुन्हा रिजनरेट होतो आणि ओव्हरी आपण वाचवू शकतो.